अहो चला, जेवायचं नाही का? देऊची वाट बघतोय, ती आली की आपण सगळेच बसूया. शाहू आली? नाही, तिला उशीर होणार असं तिने फोन करून कळवलं होतं. वहिनी, देऊने सुद्धा कळवायला हवं ना. हल्ली तिला रोज उशीर होतो. कुठे जाते कोणाच ठाऊक. नाही म्हणजे आपल्यालाही कळायला हवं ना तिला का उशीर होतोय. ही बघा आली. देव, अगं काय केवढा उशीर. आम्ही सगळे तुझी वाट बघतोय. सॉरी आई, अगं भानच नाही राहिलं. आई, विक्रमच्या नोकरीचा आज पहिला दिवस होता ना. काय म्हणजे विक्रम खरंच नोकरी करतोय? हो. आश्चर्य वाटतंय ना आई? खरंच आज मला खूप खूप आनंद झालाय. आता आपण हरणार असं वाटत असतानाच एक संधी मिळते आणि सगळी उमेद पुन्हा जिवंत होते. देऊ काका, अरे विक्रमने आयुष्यात साधं पाणी सुद्धा हाताने घेतलं नव्हतं, पण त्याला नोकरीसाठी वणवण हिंडताना मी पाहिलं होतं. आणि आज त्याच्या चेहऱ्यावर नोकरी मिळाल्याचा आनंद पाहिला ना. देऊ, तुझं खरंच विक्रमवर खूप प्रेम आहे ना. त्यामुळे त्याच्या बाबतीत घडलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे सुद्धा तुला खूप आनंद होतो. पण देऊ, भावनेच्या भरात घेतलेले निर्णय तडीला नेणं खरंच खूप अवघड असतं. आज केवळ एक नोकरी मिळाली पण म्हणून तो बाबांच्या सगळ्या अटी काका, मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते, पण आज तू आणि आई जर माझ्या बरोबर असतात ना तर तुम्हाला पटलं असतं की विक्रम दादूंच्या अटी पूर्ण करण्यासाठी किती धडपडतोय ते. आणि माझं विक्रमवर प्रेम आहे. यापेक्षाही ज्या विक्रमला सगळ्यांनी वाईट ठरवलं होतं तोच विक्रम आज माझ्यासाठी एवढा बदललाय. याचंच मला जास्त कौतुक वाटतं. काका, आज मला विक्रमचा खूप खूप अभिमान वाटतो. उशीर झालाय, मी जेवणाची तयारी करते. हा, पटकन. भूक आहे ना जेवायची? ही म्हणते ते खरंच घडलं असेल तर मग विक्रम खरंच बदललाय. पण म्हणजे देव्यानी ही लढाई खरंच जिंकणार की काय? काकू, एक सांगू, आत्तापर्यंत मला ही माझी लढाई वाटायची, पण आता विक्रमला पाहिल्यावर हरणं किंवा जिंकणं हे मला महत्वाचं वाटतच नाही. हो की नाही? हो हो. राजकुमार, ओळख, मी तुझ्यासाठी काय आणलंय? डमरू, आम्ही आता खूप थकलोय. तू सांग ना आमच्यासाठी काय आणलंस? तुझा फोटो घोड्यावरती बसलेला. आय शॉट, आमचा घोड्यावरचा फोटो? आम्हाला सांग, तू आमचे फोटो का जमा करतोस? कारण की तू मला आवडतोस, काय सॉलिड दिसतोस. मला पण तुझ्यासारखं एक दिवस व्हायचंय. होशील, आमच्यापेक्षा सुद्धा खूप मोठा होशील, आणि तुझा सुद्धा असा फोटो येईल घोड्यावरचा. राजकुमार, तू इथे का राहतोस? आम्ही आता तुला नाही सांगू शकणार, कारण आम्हाला आता खूप भूक लागली. पण तुझ्यासाठी जेवण कोण बनवणार? आम्ही स्वतः बनवणार. तुला जेवण बनवता येतं? नाही येत, पण प्रयत्न करू आम्ही. घाबरू नकोस, मी तुला मदत करतो. शंकर, शंकर, अरे किती वाजले? तुला अजूनही घरी यायचं कळत नाही? चल पळ. बाय राजकुमार.
तुम्ही खरंच हेच आहात? हो, म्हणजे विक्रम? आदित्य. मी डमरूची, शंकरची आई. अच्छा. येऊ आम्ही? दादू हे घ्या, दूध आणि औषधं. वा 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 वा. आज एकदम फ्रेश दिसताय तुम्ही. मी हा, आणि फ्रेश? उलट तूच जास्त खुश दिसतेस मला. सांग ना, कसला एवढा आनंद झालाय तुला? या म्हातारा सुद्धा तुला फ्रेश दिसायला लागला? काय हो दादू. बरं दादू सांगू? हो हो. दादू, विक्रमला एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये सुपरवायझरचा जॉब मिळालाय आणि त्यांनीच त्याला राहायलाही जागा दिलीये. वा वा, ही तर खरीच आनंदाची गोष्ट आहे. अभिनंदन तुझं आणि विक्रमचंही. दादू, आज मी खूप खूप खुश आहे. विक्रमने ही नोकरी स्वतःच्या हिमतीवर मिळवली आणि यासाठी त्यांनी किती मेहनत घेतली ना हे मलाच माहितीये. खूप त्रास सहन केलाय दादू. त्यांनी कधी तक्रारही केली नाही. आजचा विक्रम ना वेगळाच होता दादू. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. म्हणजे मी वर्णन करूनही तुम्हाला सांगू शकणार नाही, पण तो आनंद मी स्वतः अनुभवलाय. आणि तोच आनंद आज मी तुझ्या चेहऱ्यावर बघतोय. खरंय दादू. देऊ, अगं ही तर त्याच्या आयुष्याची सुरुवात आहे आणि हीच ईर्ष्या, हेच कष्ट त्याला आयुष्यात खूप उपयोगी पडतील. मी त्याला आटी घातल्या म्हणून नाराज होतीस ना तू माझ्यावर? आता बोल ना. नाही दादू, असं काय? नाही, मी चिडून नाही बोलत आहे. जो माणूस एखादी ईर्ष्या बाळगतो आणि ती पूर्ण करतो तोच खरा श्रीमंत असतो. पैशाची श्रीमंती काय ग कुठेही पाहायला मिळते. आज राजे शिर्के नावाचा त्याग करूनही तो राजे शिर्केंपेक्षा खूप मोठा झालाय आणि आणखीनही खूप मोठा होईल. घ्या. आई हे घे. आई हे घे. औषधं घ्यायला कशी विसरतेस ग तू? काय झालं आई? बोलत का नाहीयेस तू? माझ्यावर चिडली आहेस? नाही ग, चिडले नाहीये, पण तुझ्या भविष्याचा विचार मनात आला ना की काळजी लागून राहते जीवाला. काळजी? अगं आई, आता विक्रमला नोकरी लागली आहे. आता तुला आनंद व्हायला हवा. देऊ, तुला वाटतंय ते सगळं तितकं सोपं नाहीये ग. बाबांच्या कसोटीवर उतरण्यासाठी विक्रम काहीही करायला तयार झाला. हे सगळं पाहिल्यावर त्याचं खरंच तुझ्यावर प्रेम आहे हे मला कळतंय. पण त्याच्या घरातली माणसं ती हे सगळं खपवून घेणार नाहीत. उद्या जर त्यांनी त्याच्यावर दबाव आणला तर त्या दबावाला बळी न पडता तुला तो कायम साथ देईल असं वाटतं तुला? आई, विक्रमने जेव्हा माझ्यासाठी त्याचं घर सोडलं
तेव्हा त्याच्या घरच्यांनी विरोध केला नसेल असं वाटतं तुला? अगं दबावाला बळीच पडायचं असतं तर तो तेव्हाच पडला असता. मला पटतंय तुझं म्हणणं, पण हे बघा, तू ना उगाच ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतेस आणि स्वतःला त्रास करून घेते. देव, प्रत्येक आईला आपलं मूल कितीही मोठं झालं तरी काळजी वाटतच राहते. हे बघ, इतक्या लहान वयामध्ये तू इतक्या संकटांना तोंड दिलंयस आत्तापर्यंत, तेव्हा असं वाटतं की आता असं काही घडू नये की तू नाउमेद होशील. ती वेळ कधीच येणार नाही. आई, खूप दिवस झाले तू अंगाई नाही म्हटलीस. चल ना आई, प्लीज चल ना. चल चल. रणवीर राजे, खूप आनंदाची बातमी आहे. आता आपले सगळे प्रश्न सुटणार आहे. काय झालं? आत्ताच आम्ही राजपुरोहितांना भेटून आलो. आदित्यराजे घर सोडून गेल्याचं त्यांना कळलं. खूप वाईट वाटलं, पण तेच म्हणाले की काळजीचं काहीही कारण नाही. अभिषेक करा, 8 दिवसात प्रचिती येईल. करा ना मग. करा तुम्ही म्हणजे? अभिषेक उद्याच आहे रणवीर राजे, आणि तुम्हालाही आमच्याबरोबर यायचं आहे. आम्हाला शक्य होईल असं वाटत नाही. तुम्हाला शक्य करावं लागेल रणवीर राजे. तुम्ही नाही कसं म्हणू शकता? हे बघा साईमा, रागा करून घेऊ नका. उद्या आमची सिम्सन इंटरनॅशनलच्या MD बरोबर मीटिंग आहे, म्हणून आम्ही येऊ शकत नाही. ज्या आदित्यराजेंच्या स्वप्नासाठी आम्ही DV देशमुख बरोबर वैमनस्य पत्करलं, तेच आता त्यांच्या नातीबरोबर लग्न करायला निघालेत. असो, त्यांना भिकेचे डोळे लागलेत, पण आम्ही आमचं साम्राज्य उद्ध्वस्त होताना पाहू शकत नाही. तुम्ही एक काम करा साईमा, तुम्ही उद्या प्रियदर्शनींना घेऊन जा. रणवीर राजे, आदित्यराजे परत यावे असं वाटत असेल तर संतुष्ट आत्म्या अभिषेकाला असणं महत्वाचं आहे. ठीक आहे, तुम्हाला योग्य वाटतं ते करा. हॅलो देवयानी, विक्रम, आता यावेळी फोन केलास, काय झालं? बरं आहेस ना? तब्येत बरी आहे ना? हे बघ, इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आणि तूच अशी व्यक्ती आहेस जी या संकटातून आम्हाला बाहेर काढू शकेल, आम्हाला मार्ग सुचू शकेल. तू झोपलेस का? काय झालं विक्रम? तब्येत बरी आहे ना तुझी? हा, सगळ्यात महत्वाचं, आम्हाला प्रचंड भूक लागली होती, म्हणून येताना आम्ही बऱ्याचशा गोष्टी घेऊन आलो. हे ब्रेड, अंडी, कांदा, बटाटा आणि अजून काय इकडचं तिकडचं सामान. पण तो अंडी कशी फोडायची माहीत नसल्यामुळे ती फुटली, पण ती तव्यापेक्षा बाहेर जास्त फुटली. कांदा तर त्या सुरीखाली येतच नव्हता, म्हणजे तो सतत सटकत होता त्याच्यात. आणि म्हणजे तुला कळतंय का, आम्हाला भूक लागली, आम्हाला खायला करून घ्यायचं आहे आणि आम्हाला खायला करून घेणं जमत नाहीये. तू हसतेस काय तू? आम्ही तुला काहीतरी सांगतोय की आम्हाला भूक लागली, आम्हाला खायला करायचं आहे. तू हसू नकोस. त्यापेक्षा तू आम्हाला असं काहीतरी सांग की जेणेकरून या सगळ्या पदार्थातनं आम्हाला खाण्यायोग्य असा पदार्थ आम्ही बनवू शकू आणि आम्ही खाऊ शकू. हसू नको तर काय करू? निघाला होताच कुक बनायला. एक मिनिट, तुला काय म्हणायचं? आम्ही कुक बनवू शकत नाही? देत आहेस चॅलेंज? नाही, चॅलेंज नको, कारण मला माहिती आहे तू कुठचाही चॅलेंज स्वीकारू शकतोस आणि ते पूर्णही करू शकतोस. हा, आता ऐक. हां, एक कांदा घे. थांब 1 मिनिट होल्ड कर, मी लाऊडस्पीकरला टाकतो. हां, थांब. हां, बोल. एक कांदा घे आणि तो चीर. तो जमला असता तर तुला कशाला फोन केला असता? हां, बोल. सॉरी, तुला कांदा चिरता येत नाही ना? जाऊ दे, कांद्याशिवायच कर. बर. हां, बरं, आता
गॅस लाव. लावला? म्हणजे काय? त्याच्यावर एक पॅन ठेव. हो ठेवला ना. पुढे? आता हा अंड घे आणि ते फोड. हा थांब 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 थांब. देवयानी, हॅलो. देवयानी, देवयानी, ऑमलेट करायला इतक्या वेळ अंड हातात पकडायला लागतं ते माहित नव्हतं आम्हाला. सॉरी सॉरी सॉरी. साक्षी उठली होती ना. आता अंड्यावर हळू चमचा मार. त्याला क्रॅक केली असेल. आता तसंच दुसऱ्या अंड्याचं पण कर. जमला जमला. बरं आता काय मीठ मसाला असेल तुझ्याकडे तो घाल त्याच्यात. किती किती? चिमूटभर. हा टाकला. आता ते खालच्या बाजूने ब्राऊन झालं असेल. हा आता ते खालच्या बाजूने ब्राऊन झालं असेल तर ते उलट. बर. दोन्ही बाजूने ब्राऊन झालं की ते एका प्लेटमध्ये काढ आणि खा. जगातलं सगळ्यात उत्तम चव असलेलं ऑमलेट आम्ही स्वतःच्या हाताने बनवलं आहे आणि आम्ही त्याचा आस्वाद घेणार आहोत. आणि हे जगप्रसिद्ध ऑमलेट तुला शिकवलं कोणी? मीच ना. केलंय कोणी? हा म्हणजे आम्हाला आनंद झाला असता जर आमचं हे ऑमलेट खायला तूही आमच्या बरोबर असतेस तर, पण हरकत नाही. ठीक आहे ठीक आहे. बरं ऐक ना, उद्या सकाळी जरा लवकर तयार होशील का? देवळात जाऊया. तुला नोकरी मिळावी म्हणून मी नवस बोलले होते ना. तू भेटायचं आहे आणि असंही मला तुझं नवीन घर बघायचंय. तुझं नाही, आपलं. आपलं. वाट बघतोय तुझी. आणि हा, आय लव्ह यू. लव्ह यू. खंडू, काय चाललंय हे सगळं? एक मिनिट ताई सर, विद्या धरा. कुठे घेऊन गेले? काय प्रकार आहे हा? ताई सर, तुम्हाला माहित नाही काय? हो, साईमाने आज मंदिरमध्ये अभिषेक आणि पूजा ठेवली आहे. काय? त्यासाठी आम्ही चाललोय. खंडू, सगळं सामान ठेवलंत ना गाडीत? हा जी साई. हा, आठवणीने सगळं ठेवा, काही राहायला नको. जा. हो साईमा, तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं? आम्ही सकाळी लवकर उठून तुम्हाला सगळी मदत केली असती. प्रियदर्शनी, आम्हाला त्याची गरज वाटली नाही. तुम्ही आमच्याबरोबर देवळात याल, पण प्रार्थना कोणासाठी कराल काही सांगता येत नाही. आमच्या लेखी तुम्हाला टोमणे मारण्याशिवाय दुसरं काहीच जमत नाही. आणि शत्रूचे गोडवे तर तुम्ही आमच्या समोर गातच असता. असं आम्हाला दुखावून काय होणार आहे साईमा? खरंच सांग, तुम्ही सांगितलं असतं तर तुमच्यासोबत मंदिरात आम्ही आलो असतो. प्रियदर्शनी, आदित्यराजे परत यावेत म्हणून आम्ही हा अभिषेक करतो. अशा वेळी तर तुम्ही अजिबात नको. साईमा. साईमा, निघायचं ना? हो. आली सगळी तयारी? हां, रणवीर राजे, तुम्ही येताय ना आमच्या बरोबर? नाही, आम्हाला ही मीटिंग अवॉइड नाही करता येणार. बरं ठीक आहे, चला.